येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली, सहनशक्तीची देवता पावली तयालाही. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथाच्या सामुदायिक प्रार्थना नावाच्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्तांच्या संदर्भामध्ये उल्लेख करतात. शिस्त, शांती आणि सात्विकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थना केली. येशू ख्रिस्तांनी सामुदायिक प्रार्थना केली, गौतम बुद्धांनी सामुदायिक प्रार्थना केली, महात्मा गांधींनी सामुदायिक प्रार्थना केली, मोहम्मद पैगंबरांनी विखुरलेल्या इस्लाम समाजाला एकत्र आणण्यासाठी सामुदायिक प्रार्थना केली. आज ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं जातं. पॅलेस्टाईन देशामध्ये जन्मलेल्या प्रेममूर्ती येशू ख्रिस्तांनी इसवी सन 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त धर्माची स्थापना केली आणि विश्वशांतीसाठी आपल्या शिष्यासह आत्मशुद्धी करण्यासाठी सामुदायिक प्रार्थना येशू ख्रिस्तांनी केली. आणि येशू ख्रिस्त हे स्वतः एक अहिंसेचे पुजारी होते. येशू ख्रिस्त हे प्रेममूर्ती होते आणि सर्व परमपिता परमेश्वर हा एकच असून आपण सर्व त्याची लेकरं आहोत. तुम्ही सर्वांना प्रेम द्याल तर तुम्ही ईश्वराच्या प्रेमाला पात्र ठरणार, असे म्हणणारे येशू ख्रिस्त हे अहिंसक होते, प्रेममूर्ती होते. आणि म्हणून स्वतःच्या जीवावर उठलेल्या, ज्यांनी त्यांना खिळे ठोकून मारण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तींच्या सुखासाठी सुद्धा येशू ख्रिस्तांनी प्रार्थना केली. आणि म्हणून विश्वशांतीच्या निर्माणासाठी आणि हा भेदभाव नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्तांनी ख्रिस्त धर्माची, ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. आणि ह्या ख्रिश्चन धर्माला स्वामी विवेकानंदसुद्धा या ख्रिश्चन धर्माला मानत असतात. म्हणजे सगळे जे काही धर्म असतील, या धर्मांचा उद्देश जो आहे हा भेदभाव नष्ट करणं आणि त्यातून प्रेमाचा संदेश आणि अहिंसावादी वृत्ती निर्माण होण्यासाठी सगळ्या धर्माचा उद्देश आहे. आणि म्हणून ख्रिश्चन धर्म असेल किंवा इतर धर्मियांनीसुद्धा या ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जो प्रेमाचा संदेश आहे, जो त्यांचा अहिंसेचा संदेश आहे, या संदेशाचं खरं तर अंगीकार केला पाहिजे. आणि केवळ ख्रिश्चनांसाठीच नाही तर सगळ्या धर्मियांनीसुद्धा येशू ख्रिस्तांचा आदर या निमित्तानं केला पाहिजे. आणि आज ख्रिसमसच्या निमित्तानं जे काही त्याचं सादरीकरण होतं, त्या सादरीकरण करत असताना ख्रिस्तांचा हा विचार रुजण्यासाठी खरं तर याचा उद्देश असला पाहिजे.